सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता खरी रंगत येताना दिसत आहे। भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वपक्षीय आघाडी करत मैदानात उडी घेतली आहे। दुसरीकडे सगळ्यांच्या नजरा दिलीप माने यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत। मागील काही दिवसांपासून माने कोणती भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे। युती करणार का, कोणाशी करणार की स्वतंत्र लढणार या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत। पण आज पत्रकारांशी संवाद साधताना दिलीप माने यांनी काही संकेत दिले आहेत। मी माझ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरून ठेवण्यास सांगितलं आहे। यंदा सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत, पण अद्याप कोणाशी युती करायची हे ठरवलेलं नाही। येत्या 4-5 दिवसात निर्णय घेणार आहोत असं माने यांनी सांगितलं आहे। माने पुढील 4 ते 5 दिवसात कोणाशी हात मिळवणी करतात की ते स्वतंत्र झेंडा फडकवणार याचं उत्तर मिळेपर्यंत सोलापूरच्या राजकारणात सस्पेन्स कायम राहणार आहे। पण विधानसभेच्या तिकिटावेळी मिळालेल्या धक्क्यामुळे माने हे सावध पावलं टाकत असल्याचं दिसून येत आहे। ते कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं एकंदरीत चित्र आहे।